नमस्कार मंडळी. आपल्याला अधेमध्ये अशी छोटी मोठी भूक लागलेली असते. मग त्या भुकेमध्येच आपण काही ना काही पदार्थ खाण्यासाठी शोधत असतो. मग आपण काहीतरी चटर-बटर खाण्यापेक्षा मी आज तुमच्यासोबत एक खूप छान पौष्टिक पदार्थ शेअर करणार आहे. चला तर मग लागलीच रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये जवळपास मी 4 चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे आणि यामध्येच आता आपण 4 वाट्या मखाणे घालणार आहोत. इथे मी 4 वाट्या मखाणे घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये हा पदार्थ तयार करून एकदा बघू शकता आणि आवडला तर जास्त प्रमाणामध्ये करू शकता. आता मी इथे 4 चमचे तूप घेतलेलं आहे 4 वाट्यासाठी. आता हे मखाणे छान मी कुरकुरीत थोडेसे भाजून घेतलेले आहेत. अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. मखाणे छान भाजून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आता आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत. आता गूळ घातल्यानंतर यामध्ये एक थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि यामध्ये अगदी 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याला. हा गूळ लागलीच मेल्ट होतो. तुम्ही इथे पाहू शकता अगदी काही सेकंदामध्ये हा गूळ मेल्ट होतो आणि हे पहा तुम्ही ते पाहू शकता याला थोडेसे बबल्स आलेले आहेत आणि थोडासा फ्रॉदी होतो. याच दरम्यान वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये गुळाचे काही ड्रॉप्स टाकून पाहायचे आहेत आपल्याला. आणि हे पहा इतपत त्याचा असा पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त कडक पाक करायचा नाही. अगदी त्याची गोळी तयार होईल इतकाच पाक तयार करून घ्यायचा आहे. इव्हन तुम्ही पाक असा टेस्ट नाही केला तरी चालेल. असा गूळ जो आहे तो असा फ्रॉदी होऊन वरती येतो. त्या दरम्यान लागलीच हे मखाणे घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत या गुळाच्या पाकामध्ये. आणि या दरम्यान आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे तीळ. तीळ घातल्याबरोबर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण हा पाक जो आहे आपण याच्यामध्ये पाणी वगैरे वापरलेलं नाही, त्यामुळे हा पटकन जळू शकतो. त्यामुळे पटकन आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तीळ घातल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे या मखाण्यांना मस्त हे तिळाचं कोटिंग होतं आणि हे खूप छान दिसतात आणि लागतात देखील खूप छान. आता इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे मी, त्याला थोडंसं तुपानं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे खूप हाताला चटके देतं, त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आणि यानंतर आपण असं एक मखाना यामधून असा सुट्टा करणार आहोत. म्हणजे हा असं सिंगल मखाना करून घ्यायचा आहे, नाहीतर असे चिटकलेले असेच राहतील. हे पहा सुरुवातीला चमच्याने असे सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण थोडेसे थंड झाल्यानंतर हाताने असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. हे पहा आता हे हलकंसं गरम लागतं हाताला, पण आपण हे इझिली वेगवेगळे करू शकतो. आता याच दरम्यान आपण हे पटापट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे एक मखाना असा मस्त सुट्टा तयार होतो. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही एका हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवा. अगदी संपेपर्यंत मस्त असे क्रंची राहतात हे. तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपीमधील एखादी जरी तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. यासोबतच आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.